हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मला एंगेजमेंटची ब्राईड आहे आणि त्यासाठी मी सकाळी पटकन आवरून घेतलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत एंगेजमेंटच्या ब्राईडसाठी. आणि ह्या सर्व माझा स्टाफ आहे आणि आम्ही आत्ता निघालेलो आहोत. ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस त्यांनी आम्हाला करंट लोकेशन पाठवलं, परंतु ते काही ट्रेस होत नव्हतं. आणि फायनल जिथं एंगेजमेंट आहे तिथं आम्ही पोचलेलो आहे. ब्राईडही तिथं आलेली होती आणि आम्ही पटकन मेकअप स्टार्ट केलेला आहे. मेकअप करण्याच्या अगोदर सर्वप्रथम मी क्राऊन एरियाचं क्रिम्पिंग हे केलेलं आहे. क्रिम्पिंग केल्यामुळे आपल्याला केसांना व्हॉल्यूम भेटतो आणि आपल्याला जी हेअरस्टाईल घालायची ती एकदम प्रॉपर आपल्याला घालता येतं. त्यासाठी मी क्राऊनचं एरियाचं क्रिम्पिंग करून घेतलेलं आहे आणि मेकअपचा बेस हा केलेला आहे. आणि आयब्रो डिफाईन वगैरे करून मी मेकअप आता स्टार्ट केलेला आहे. मी आय मॅजिकच्या लॅशेस यूज केलेले आहे आणि हेझलच्या लेन्स हे यूज केलेले आहे. मी शक्यतो ब्राईडला हेझल किंवा प्युअर हेझलच्याच लेन्स यूज करते आणि मस्करा वगैरेही मी लावून घेतलेला आहे. आणि ब्राईडच्या साडी जी सेकंडची साडी होती आणि फर्स्ट टाईमची साडी दोन्ही मिळती जुळती मी लिपस्टिक लावलेली आहे, जेणेकरून ती दोन्ही पण साडीवर मॅच होईल अशा प्रकारची मी लिपस्टिक लावलेली आहे. आणि मी हलकासा मस्कराही लावून घेतलेला आहे. आणि नेहमी ज्यावेळेस आपण मेकअप करतो त्यावेळेस डोळ्याच्या खालीही लाईट शेडचा आयशॅडो आपण दिले पाहिजे, कारण जेणेकरून डोळे खूप छान दिसतात. आणि मला काजळही म्हणजे ब्राईडची डिमांड होती की काजळ खूप नका लावू, एकदम मीडियम असं मी काजळ त्यांना दिलेलं आहे. आणि त्यांना ब्लश ऑन खूप म्हणजे छान वाटतं, म्हणजे त्या म्हटल्या की मला थोडंसं जास्त ब्लश ऑन असले तरी पण चालेल. थोडं जास्त प्रमाणात मी ब्लश ऑन लावलेलं आहे. आणि फायनली मी हायलायटर हे लावून घेतलेलं आहे. आणि फायनली माझा मेकअप हा डन झालेला आहे. आणि मेकअप फिक्सर, आणि नेहमी ज्यावेळेस मेकअप करतो त्यावेळेस मेकअप फिक्सर लावायचं कधीही विसरायचं नाही. त्यानंतर मी हेअरस्टाईल स्टार्ट केलेली आहे. त्यांनी जशी मला हेअरस्टाईल सांगितली त्या प्रकारचे मी सेंटर पार्टिंग केला अगोदर आणि हेअरस्टाईल घातली. पण हेअरस्टाईल झाली, पण त्यांचे हेअर खूप बेबी हेअर्स होते. त्यावेळेस मग मी हेअर्सला वॅक्स हे थोडं हलकंसं प्रमाणात वॅक्स लावलेलं आहे. आणि फ्रंटचे हेअर्स थोडेसे विरळ होते, त्या ठिकाणी मी ब्लॅक पावडर टाकलेलं आहे, जेणेकरून
म्हणजे जे केस विरळ दिसत होते त्या ठिकाणी चांगले ते बाउन्स दिसतो. दोन्ही साईडनी मी सेम टेक्निकनी पावडर ही टाकून घेतलेली आहे. पावडर टाकल्यानंतर खूप छान लूक आला. म्हणजे असं वाटतही नाही की खूप केस तिथं विरळ होते म्हणून. आणि मी प्रॉपर कर्ल्स आता त्यांचे केलेले आहे. पण कर्ल्स आपण ज्यावेळेस करतो, पण ज्यावेळेस केस खूप विरळ असतात त्यावेळेस, केस जर थोड्या प्रमाणात कमी असेल तर त्यावेळेस आपण आर्टिफिशियल हेअर एक्सटेन्शन जरूर लावायचं, जेणेकरून केसांमध्ये व्हॉल्यूम क्रिएट होईल. मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे. आणि त्यांचे हेअर्स होते जे आपण फ्लिक्स सोडलेले होते, तर त्यांना ते पुढे असे आलेले नको होते, तर त्यासाठी मी ते स्टिक केलेले आहे. आणि ऑलमोस्ट हा आमचा मेकअप डन झालेला आहे. आणि माझी ब्राईड खूप सुंदर दिसत आहे. आणि हा त्यांचा सेकंड लूक आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.